हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला आज एका वनस्पतीची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे आणि तिची माहिती तुम्हाला माझ्या परीने मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगणार आहे मित्र। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला याच्यापासून नक्कीच फायदा होऊ शकतो। तर चला, आज ती वनस्पती जी तुम्हाला मी दाखवणार आहे ती वनस्पती जर तुम्हाला तुमचं कुठलं जुनं दुखणं असलं, हाड मोडलेलं आहे किंवा काही लागलेलं आहे, जुना मार आहे तो आता उसमळायला लागला आहे, लहानपणी लागलेलं आहे, कधी आठवतच नाही लागलेलं पण ते दुखतं एखाद्या ठिकाणी बा, तर अशा याच्यासाठी ही वनस्पती तुमच्या एकदम महत्त्वाची आणि उपयोगी वनस्पती मित्र। तर त्या वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देतोय। तर चला, उशीर न करता ती वनस्पती तुम्हाला दाखवणार आहे आणि तिचे फायदे तुम्हाला मी सांगणार आहे। भावांनो, माझ्याकडे कॅमेरामॅन नाही आहे त्याच्यामुळं मला थोडंसं तुमचं सहकार्य हवं आहे। तर बघू शकता मित्र, ही जे तुम्हाला इथं दिसतीये बघा, ही बघा इथं भरपूर प्रमाणात खाली पसरलेली आहे। हिला आमच्या भागामध्ये बोखरण म्हणतात। होऊ शकतं प्रत्येक भागात नावं वेगवेगळे आहेत, पहिले वनस्पतीची ओळख करून घ्या। तर हिला दुसरं जर नाव जर म्हटलं तर हिला उंदीर कानी म्हणून सुद्धा ओळखल्या जातं। काही पुस्तकामध्ये किंवा व्हिडिओमध्ये काही मी बघितलेले आहेत नेटवर याचे व्हिडिओ, तर त्याच्यात उंदीर कानी म्हणून या वनस्पतीला ओळखलं जातं। बघू शकता काही लहान मोठे पानं आहेत। पावसाळ्यात ही खूप मोठ्या प्रमाणात सापडते मित्रांनो, आताही सापडते, पण कुठं ह्या अशा नदी नाल्याच्या काठावर ही कुठेही आपल्याला सहजपणे सापडू शकते। नाही समजली, माझा कॅमेरा साधारण आहे, नाही समजली तर गुगलवर कुठं जाऊन शोधून घ्या तुम्ही, वनस्पतीची ओळख करून घ्या। याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला देतोच आहे। आता बघा, अशी जमिनीवर खाली पसरलेली आहे। तर मित्र, वनस्पतीची ओळख तुम्हाला झालीच असेल, नसेल झाली तर तुम्ही उंदीर कानी नावानं शोधू शकता तिला। तर हिच्या आता काही औषधी फायदे आहेत मित्र, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय। मला जेवढे माहिती आहे तेवढी तुम्हालाही माहिती व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे, त्याच्यामुळे हे तुमच्यासमोर ही रहस्य आज ओपन करतोय। तर या वनस्पतीचा पहिला फायदा मी सांगतोय तुम्हाला मित्र, की ज्या लोकांच्या शरीरामध्ये गरमी खूप आहे, खूप गरमी वाढली आहे, त्याच्यामुळे काय होतं, हाताला याला फोडे येतात बघा, घाम येत राहतो आणि बारीक बारीक फोडे येऊन सालं जात राहतात नेहमी। या लोकांनी या वनस्पतीची जी फळं येतं त्याच्यामध्ये बी निघतं, त्या बियाचं सरबतामध्ये जर अर्धा चम्मच बी आपण सरबत बनवायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच बी टाकून त्याचं जर सरबत बनवून पिलं ना, तर 7-8 दिवसामध्ये तुम्हाला मित्र जबरदस्त फायदा याचा झालेला पाहायला भेटतोय। आणि याचा दुसरा उपयोग असा आहे की जर कोणाला मूतखडा असेल, 4-5 mm पर्यंतचे जे खडे असतात, तर 2-3 वेळेस जर या पाल्याचा एक मूठभर पाला घ्यायचा आणि तो वाटायचा, त्याचा रस काढायचा, 1-1.5-2 कपपर्यंत जर रस काढला आणि त्याच्यात थोडीशी खडीसाखर मिळून जर तो आपण रोज सकाळी उपाशी पोटात 2-3 दिवस 2-4 दिवस घेतला, तर 4-5 mm पर्यंतचे खडे 2-4 वेळेसच जर घेतलं तर ते विरघळून पडून जातात मित्र। आणि याचा तिसरा महत्त्वाचा उपयोग तुम्हाला मी सांगतोय, ज्या लोकांचे जुना मार लागलेला असतो, ज्या लोकांना ज्यांची हड्डी टिचलेली आहे, कुठं मार लागलेला आहे जुना, आता आजकाल आठवतही नाही काही लोकांना, पण ते काही वय झाल्याच्या नंतर ते दुखायला लागतं आणि त्याच्या प्रचंड वेदना होत असतात मित्र। तर त्यावेळेस तुम्हाला या वनस्पतीचा वापर कसा करायचा मी ते आज सांगतोय। तर मित्र, या वनस्पतीचा वापर लेप लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातोय। आमच्या भागातही बऱ्याच ठिकाणी याचा वापर होतोय।
तर लेप लावण्यासाठी याच्यात दुसरा घटक जो आहे तो लागणार आहे आपल्याला जवस आणि जवसाचं तेल. जर आपण 100 ग्रॅम ही वनस्पती घेतली तर त्यामध्ये 50 ग्रॅम जवस लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं 100-150 ग्रॅम 200 ग्रॅम पावभर तेल जरी घरी आणून ठेवलं तुम्हाला नेहमीसाठी कामी येतं ते. तर याच्यात काय करायचं, पहिले जवसाचं तेल लावून घ्यायचं. आपला जिथं जो भाग दुखतोय, जिथं मार लागलेला आहे आपल्याला, जुना मार आहे, मुक्का मार आहे लागलेला, त्या ठिकाणावर ते जवसाचं तेल लावून घ्यायचं पहिले. आणि ते जवसाचे तेल लावल्याच्या नंतर हे जे आपलं ही जी वनस्पती आहे जिला आम्ही बोखरण म्हणतोय, ती वाटून जवस आणि ते दोन्हीला वाटून घ्यायचं आहे. कशामध्ये, एखाद्या पाट्यावर वाटलं तरी चालतं किंवा तुमचं आपलं जे वाटायचं असतं त्याच्यावर. नसेल कोणाकडे काही वाटायची व्यवस्था नसेल तर तुम्ही मिक्सरमधून आहे त्याला काढून घेऊ शकता. 50 ग्रॅम जवस टाकायचं आणि 100 ग्रॅम ही वनस्पती त्याच्यामध्ये टाकायची, त्याला मिक्सरमधून बारीक काढायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची. जवसाचं तेल लावलेलं आहे आपण, जवस जिथं त्या दुखण्याच्या जागेवर त्या भागावर त्या वनस्पतीचा लेप लावून द्यायचा मित्र. असा तो लगदा जो तयार झालेला आहे त्याचा लेप लावून द्यायचा. आणि लेप लावल्याच्या नंतर त्याला काय करायचं आहे, आपल्याला 2-3 वेळेस त्याला शेक द्यायचा आहे. शेक कसाचा द्यायचा आहे, तर आपण गव्हाची पोळी करतोय तव्यावर तशी पोळी करायची, तव्यावर गरम करायची आणि तिला 2दा-3दा असं त्याच्यावर गरम 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 थोडंसं 2-3 वेळेस शेकायचं आहे. शेकल्याच्या नंतर काय करायचं, एक सुती जाड कपडा घ्यायचा सुतीमध्ये, आणि कोरा कपडा असावा म्हणजे त्याच्यात पाणी जास्त मुरत नाही कोऱ्या कपड्यामध्ये. एकदम जिथं आपण तो लेप लावलेला आहे त्याच्यावरती संपूर्ण त्याला म्हणजे पट्टी ती बांधून घ्यायची. त्याच्यावर लेप लावल्याच्या नंतर त्याला पूर्ण हवा लागणार नाही, एकदम त्या ठिकाणी गरमी तयार होईल या पद्धतीचं त्याला पूर्ण पॅक बांधून घ्यायचं आहे. आणि रात्रभर ते बांधलेलं ठेवायचं आहे. कमीत कमी 10 ते 12 8-10 तास ते ठेवायचं आहे त्याच्यावर. मित्र, तुम्ही ज्या दिवशी हा प्रयोग करसाल ना, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये 20%, 25%, 50% काही ना काहीतरी आराम पडायला सुरुवात होते. आणि तुम्ही जर हा प्रयोग 3 किंवा 4 वेळेस जर केला, 2-3 वेळेस किंवा 4 वेळेस जर हा प्रयोग केला, तर तुमचं जे दुखणं आहे हे कायमचं राहू शकतं मित्र. एवढा हा जबरदस्त उपाय आहे. तुमच्या इकडे वनस्पती आपल्याला कुठेही सहजरित्या, मी रस्त्यानं चालता चालता मला इथं रोडवर दिसले, म्हटलं चला उद्या बनवायचा, कधी बनवायचा, आज तिचं आठवण आली म्हणून हा व्हिडिओ बनवून टाकतोय. व्हिडिओ कसा काय वाटला मित्र, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर भावांनो एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन वनस्पतीचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर काही कमतरता असली मित्र, कारण होऊ शकते माझ्याकडे काही पूर्ण आता हे नसते, काही अडी अडचणी असल्या, कमतरता असली, मला कमेंटमध्ये सांगा कारण जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवताना मला ते गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि काही माहिती सांगायची राहत असते तर नाही काही कळालं तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, मी तुमचे कमेंटचे उत्तर द्यायचे प्रयत्न नक्की करतो. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या भावना.